ऐका 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 माझी 2 मिनिटं ऐका. आपला जो लढा आहे तो सरांसोबत नाहीये. 1 मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या ऐकून घ्या. सर फक्त मेसेज पास करताय. सरी स्वतः काय म्हणतात फायनल डिसिजन आहे तो तुमचा आहे. तर आपण ऐकून घेऊ. पण आपल्यासाठी जे बरोबर आहे ते आपल्याला ठरवावं लागणार आहे, तुम्हाला ठरवावं लागणार आहे. सरी तेच म्हणतायत. तर सरांशी तुम्ही आर्ग्युमेंट करू नका. सर फक्त मेसेज पास करताय. आणि मी तुम्हाला खरं सांगतोय, माझ्या दिल्लीच्या अनुभवावरनं सांगतोय, महाराष्ट्र पोलीस खूप चांगली आहे. दोन मिनिटं हे पोरं सकाळपासून बसलेले. मी काय बोलतोय हे आडे मागे टॉपिक हे आडे मागे घे ना. आडे मागे घे. आडे माझी लाईटी बंद कर दूंगा. ऐका ऐका. सकाळपासून 1 मिनिट. सकाळपासून तुम्ही इथं बसलेले. हे बाहेरून येऊन गोंधळ चालणार इथं. सकाळपासून शांतपणे चालू आहे. चालू आहे तुमचं आंदोलन. नाही स्टुडंट जे म्हणतील ते होईल. स्टुडंट जे म्हणतील. हे दादा तू सरक ना थोडं विद्यार्थ्याची दिशाभूल केलेली. बाहेरून येऊन गोंधळ घालू नये. टॉपिक होतं लाईट मारो. बाहेरून येऊन नाही 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 नाही. विद्यार्थी खाली बसा. सगळे स्टुडंट खाली बसा. विद्यार्थी खाली बसा. सगळे खाली बसा. हे बघा टॉपिक थोडा पीछे आहे. शांतपणे करायचे. तुम्ही सगळे सकाळपासून काही न खाता पिता इथं बसलेले. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बसलेले. काही लोक बाहेरून गोंधळ घालणं बघते, त्यांच्या नादी लागू नका. पोलिसांनी खूप सहकार्य केले सकाळपासून. त्यांनी खूप सहकार्य केलेले. सरांनी काय सांगितलं की ह्या लोकांनी लेखी दिलेलं आहे. जोपर्यंत येईल असे म्हणले. हे बघा आपसात हे करू नका. शांतपणे आंदोलन चालवायचंय. आणि जोपर्यंत शांतपणे बसून राहायचे. तुम्ही सगळे सकाळपासून बसलेले इथं बसलेले. काही न खाता पिता बसले. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बसले, तुमच्या शिक्षणासाठी बसलेले. तर शांतपणे बसून राहायचे. जोपर्यंत ऑफिशियली काही येत नाही तोपर्यंत तुम्ही हलायचं नाही. आणि जंतर मंतर माझं घर नव्हतं. जंतर मंतरला मी कोणाला ओळखत नव्हतो, तरी 35 दिवस बसून राहिलो होतो. हे माझं घर आहे. मी बसायला तयार आहे जर तुम्ही बसायला तयार असाल. आणि पोलिसांना अजिबात त्रास द्यायचा नाहीये. महाराष्ट्राची पोलीस खूप छान आहे. दिल्ली पोलीस काय होती हे जंतर मंतरला तुम्ही आले असताना कळालं असतं. तर पोलिसांना अजिबात त्रास नाही द्यायचा आहे आपल्याला. इथलचे जे नागरिक आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे. आता रेसिडेन्शियल एरियामध्ये एक्झाम सेंटर कसं होतं याचं तुम्हाला कळतच नाहीये. पण इथलच्या नागरिकांनाही मी माफी मागतो. इथं आंदोलन करायचा आमचा कुठलाच हेतू नव्हता. पण आता रेसिडेन्शियल एरियामध्येच एक्झामिनेशन सेंटर लागले. कसं काय लागले आम्हालाही माहिती नाही. पण इथून जर हे मुलं आज सरकले तर उद्या यांचं कोणीही ऐकणार नाही. त्यामुळं जोपर्यंत काही ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत इथून सरकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे. मग ते पोलीस असो का इथलचे राहणारे रहिवासी असो. इथून एखादी गाडी जात असेल, कोणते सिटीजन्स राहत असतील, त्या गाडीला रस्ता करून द्यायची जिम्मेदारी तुमच्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची. आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे. आपलं आंदोलन जर सक्सेसफुल करायचंय आपल्याला, तर आपल्याला सुशिक्षित लोक आहे आपण, मग तसं वागावं लागेल.
ठीक आहे, आणि स्टुडंटच बोलणार जे काही, आणि स्टुडंट्स जे सांगतील तेच होणार. मी स्वतःहून काही ठरवणार नाही. ऑफिशियली सांगावी ही परीक्षा रद्द मी करण्यात दुसऱ्या आली आहे. दोन मिनिटं मी दुसऱ्या कुठल्या भाषेत बोलतोय? चालू आहे ना किती वेळचं परीक्षा रद्द करणं हा शब्द अरे सांगितलं तेच चालू आहे किती वेळचं लिहून घेतलंय ना त्यांनी मला मलाही कळतंय, मी स्वतः तिथे होते. बोल बोल त्यांनी ऑफिशियली सांगावं. अगं ताई त्यांना तसं बोलणं त्यांचीच एक्झाम होती म्हणून तर हायपर झालं ते सगळ्या मी समजू शकतो तुम्ही सगळे सकाळपासून येते खूप फ्रस्ट्रेट झालेले असेल. तुम्ही सकाळपासून काही ना खाता पिताय, बसलेले इथे. तुम्ही थोडं आता शांत व्हा, पाणी प्या, बसून घ्या. सगळे थकलेले मला दिसते. पण एक आहे की जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन वेबसाईटवर येत नाही की री एक्झामिनेशन राज्यभर होणार नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपण इथून हलणार. आणि सगळ्यांनी एकमेकांचं सहकार्य करावं. पोलिसांना आपल्याला त्रास नाही देत आहे. दिल्लीची पोलीस नाहीये, महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी रिस्पेक्ट आहे ती त्यांनी आज ठेवलेली आहे आणि ते ठेवतील, मला माहिती आहे. ते एकदा आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी टाळ्या वाजवा. आणि री एक्झाम ही सगळ्यांचीच होणार, सगळ्यांचीच. पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, या शिफ्ट मध्ये आम्हाला फसवून चालणार नाही. री एक्झाम जी होईल ती सगळ्यांचीच होणार आणि ती राज्यभर होणार, ठीक आहे. आता प्लीज मी विनंती करतो हात जोडून शांतपणे खाली बसून घ्या. खाली बसण्यापासून तुम्ही असं हे नका करू खाली बसून होणार काय. खाली बसूनच जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षा मंत्री असा राजीनामा घेतला, ठीक आहे. वेळ लागतो पण होतात गोष्टी, ठीक आहे. आपण वेळ देऊ त्यांना. मी समजू शकतो आज रविवार आहे, आज हायकोर्ट सुरू नसेल, पण जर अर्णब गोस्वामीसाठी रात्री 11 वाजता कोर्ट उघडू शकते तर विद्यार्थ्यांसाठी काय नाही, ठीक आहे. तर आपण वाट बघू. लेट नाईट काय डिसिजन येतं तर सकाळी डिसिजन येतं, पण जोपर्यंत काही ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत आपण इथं शांतपणे बसून राहू. आणि परत मी म्हणतो पोलिसांना अजिबात त्रास द्यायचा नाही. इथं जे रहिवासी आहे त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आपण सगळे शिकलेले लोक आहे, शिकलेल्या लोकांसारखंच वागायचंय. आणि जे पोलीस आले तेही आपल्या ग्रामीण भागातूनच आलेले, तर ते तुमच्या ज्या प्रॉब्लेम आहे ते समजतात. ते दिल्लीचे पोलीस नाही समजत आहे, पण महाराष्ट्राचे पोलीस समजतात. कारण की मी पाहिलेलं त्यांना. माझे भाऊ जेव्हा परीक्षांची तयारी करायचे ना पोलीस भरतीची, तेव्हा मी पाहिलेलं आहे. ते जेवढे पोलीस आहे ते ग्रामीण भागातूनच येतात. तर सगळ्यात जास्त तुमचा जो आजचा अनुभव आहे आणि ज्या तुमच्यासोबत घडलंय ते कोणी समजू शकतं, तर सगळ्यात जास्त हे पोलीस समजू शकतात. कारण की यांच्या पोलीस भरतीच्या वेळी असंच व्हायचं. तर आपला लढा यांच्याशी नाही, आपला लढा जे लोक परीक्षा घेतात त्यांच्याशी, ठीक आहे. आता शांतपणे बसून घ्या सर. ज्या विद्यार्थ्यांना राहायचं असेल रेसिडेन्सी, आपण कुल स्वामिनी मंगल कार्यालयामध्ये त्यांची व्यवस्था करतो राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आपण जे मुलं घेऊन आहे जेवण इथं करायला तयार. ऐका, मुद्दा सॉल्व्ह झाला ना मग येऊ तिकडे. मुद्दा सॉल्व्ह झाला मग येऊ तिकडे. कोणाला जर इंटरनेटवर